नमस्कार. जनआधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. पहिली महत्त्वाची घडामोडी अशी आहे की महानगरपालिकेच्या वतीने शहरातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या महामार्गावर अतिक्रमण करण्यात येत आहे. जसं की जळगाव रोड झाला, जालना रोड झाला, पैठण रोड झाला आणि पुणे रोड या ठिकाणी महानपाच्या वतीने अतिक्रमण करण्यात येत आहे. मग आपण या बातमीच्या वेगवान आढावा घेऊया आणि जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे. जेसीबी, फोकलेट, हायवासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. जवळपास 3000 अतिक्रमणांवरती हातोडा पडणार असं कळत आहे. संभाजीनगर जालना रोडवरची अधिकृत बांधकामं जी आहेत ती काढली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील मुकुंदवाडी ते केम्ब्रिज बायपास पर्यंतची संपूर्ण अनधिकृत बांधकामं, विनापरवाना बांधकामं आणि अतिक्रमण काढली जाणार आहे. हे जवळच आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत. माधव, सगळ्यात मोठी कारवाई आपण म्हणू शकतो याला, नेमकं प्रतिसाद कसा दिला जातोय नागरिकांकडून? छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासातली सर्वात मोठी ही मोहीम आहे. या मोहिमेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर ते जालना रोड, त्याचबरोबर बीड रोड, बीड बायपास रोड, पैठण रोड, नाशिकला जाणारा रस्ता आणि जळगावला जाणारा रस्ता, हे सगळे मोठे रस्ते आता अतिक्रमण मुक्त केली जाणार आहेत आणि त्यासाठीची मोहीम आजपासून सुरू झाली आहे. हा चिकलठाणाचा परिसर आहे जिथे जवळपास 350हून अधिक महानगरपालिकेचे कर्मचारी एकत्र जमलेत. 200 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीची संख्या ही 20 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर पोकलेनची संख्या ही 6 पेक्षा जास्त आहे. पोकलेन, जेसीबी, अग्निशमन दलाची वाहनं, अँब्युलन्स, या सगळ्या हायवा, त्याचबरोबर कोंडवाडे, असा मोठा साधन सामुग्रीचा साठा सोबत घेऊन, सगळी साधनं सोबत घेऊन महानगरपालिका आता कारवाईला सुरुवात करते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जेव्हा विकास आराखडा मंजूर करण्यात आला तेव्हापासून मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाली होती. साधीसुधी नव्हती तर अनेकांनी इमारती उभ्या केल्या होत्या आणि त्या इमारतीमुळे रस्ते व रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झालेली होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची जो लोक होते त्यांना अनेकदा सांगून सुद्धा ते काढत नव्हते आणि त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विभागानं कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर हायकोर्टात सुद्धा हे प्रकरण गेलं आणि हायकोर्टाने सांगितलं की येत्या 24 तासामध्ये ही सगळी अतिक्रमण तुम्ही स्वतःहून काढून टाका, नाहीतर महानगरपालिकेला ते काढावे लागतील. डेडलाईन देण्यात आली होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की इतका मोठा पोलिसांचा फौजफाटा, नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती आलेत आणि ही मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे. प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू. माधव, धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट तुर्तास आपण दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या विरोधामध्ये कारवाई केली जाते. दिवसभरामध्ये 1300 बांधकामांवर हातोडा पाडण्यात येत आहे. 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम वेगात सुरू आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दिवसभरात 1300 बांधकामांवर हातोडा पाडण्याच्या उद्देशानं महापालिका कामाला लागली. 1350 मालमत्तांवर मनपानं मार्किंग केली. यामध्ये 500 पक्क्या बांधकामांचाही समावेश आहे. 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. शेकडो जेसीबी आणि वाहनांचा ताफा या कारवाईसाठी जुंपलाय. जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड आणि पडे गावात ही कारवाई सुरू आहे. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड तयार केला जाणार आहे. सर्व्हिस रोडसह रस्त्याची रुंदी 60 मीटर केली जाणार आहे. अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा इशारा आहे.
जर त्यांनी कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्यावरती महानगरपालिकेने FIR दाखल करावा असे उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने हे पण निर्देश दिले की ते स्वतः होऊन कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील म्हणून. निश्चितच एका कालावधीनंतर त्यांना मुदत दिलेली होती आणि मुदतीनंतर देखील ते जर सरकारी कामात अडथळा जर आणत असतील त्याच्यावरती कायदे. तिसरी बातमी आहे वंचितचे नेते अफसर खान यांनी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर काय आरोप लावलेला आहे तर आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. तर चला आपल्या प्रतिनिधीकडे आणि आपण जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी. उसकी लिस्ट खत्म होकर 3 साल हो गए, आज भी उस पर अतिक्रमण कब्जा करके बैठा है. मैंने चेयरमैन साहब को बोला कि उसके ऊपर गुना दाखिल करो और पोजीशन में जगह लो. चेयरमैन साहब ने ये कहा कि मैं उसको शॉर्ट नोटिस निकालता हूँ और शॉर्ट नोटिस निकाल के गुना भी दाखिल करेंगे और जगह भी पोजीशन में लेंगे, ऐसा चेयरमैन साहब ने बताया है. देखो, मेरे को जो बोलना था, मेरे पास जो आया था डॉक्यूमेंट, मैंने उसके आधार पर बात करा. मैंने पूरे शहर के बारे में बात नहीं करा. जो मेरे पास डॉक्यूमेंट आए, जो मेरे 97 में लिस्ट पे लिया था, 3 सालों के लिस्ट खत्म होके वो अतिक्रमण करके बैठा जगह पर और 500 साल रुपया लीज भरता हो. जबकि आज का RR हो के 2014 में RR आ गया. गवर्नमेंट ने बोला कि आज के जो रेगुलेशन है उसके हिसाब से आज की जो जगह की वैल्यूएशन है उसके हाथ से किराया लेना चाहिए. लेकिन ये गिरावा खासदार आज भी अतिक्रमण करके बैठा और वही 500 रुपए साल लीज की भरता है. मतलब ये गोर गरीब यतीम बेसहाराओं की जगह पे बैठा पूरे शहर के अंदर बहुत लोगों की बड़ी बड़ी बातें करता है और ये खुद एक भव्य 3 मंजिला ऑफिस बनाकर यतीम गरीब बेसहाराओं को मैंने जो निवेदन दिया उससे क्लियर कट लिखा कि नीचे 30 दुकानें निकलेंगी. गोर गरीब लोग जो फिर रहे हमारे भाई बेसहारा उनको दुकानें बना के दो और ऊपर इमारत बनाओ जिसके अंदर मौलाना मौजन इन लोगों को घर बना कर दो जो घूम रहे हैं, जो अल्लाह के घर की खिदमत करते हैं मस्जिद की, ऐसे लोगों को वहां पर घर बना कर देना चाहिए. चेयरमैन साहब से मैंने मांग की, मैंने निवेदन दिया और बहुत जल्द उसके ऊपर कार्रवाई होगी. आपके माध्यम से ऐसा मैं बताना चाहता हूँ. कार्रवाई होने वाली है, लेके चले जाओ मेरे खिलाफ. कौन बोला? अरे वो चूतिया है, उसको कुछ समझता क्या ब्लैकमेलर है, वो दल्ला है. वो बंदर बोलता ना मेरी लाल, वैसा है उसका हिसाब. मेरी लाल बोलता बंदर है वो. कार्रवाई कब तक होने का? कार्रवाई उन्होंने बोला शॉर्ट नोटिस निकाल रहा हूँ, 3 दिन की 7 दिन की शॉर्ट नोटिस निकाल के कार्रवाई करूंगा और इंशाल्लाह अल्लाह के फजलो करम से कार्रवाई होगी और होके रहेगी, ऐसा मैं समझता हूँ. तो आपकी तरफ से क्या एक्शन होगा? अरे मैं चेयरमैन को मीटिंग ही नहीं लेने दूंगा, मेंबर को मीटिंग ही नहीं लेने दूंगा. अगर कार्रवाई नहीं करेंगे तो बने काय के लिए, कुर्सी पे बैठे काय के लिए, लोगों को गोर गरीब लोगों को न्याय देने के लिए, लोगों के साथ अन्याय करने के लिए नहीं. जो रसूखदार लोग हैं, जो खासदार रहा, जो आमदार रहा, जो बड़े बड़े धन्ना सेठ है, ऐसे लोगों को अगर ये साथ देंगे तो इनको मीटिंग लेना भी नहीं पड़ेगी, महंगी पड़ेंगी. सारा शहर जमा करने की कोशिश करूंगा, सारे लोगों को एक जगह लाऊंगा और इनकी भी मैं पोल खोलने का काम करूंगा. जैसे खासदार की आज पोल मैंने खोला है, सारे शहर को, 12 जिले को और पूरे मराठवाड़े को और महाराष्ट्र को ये मैसेज जाना चाहिए. 11,000 है ना और मार्केट में है ना और 500 रुपए भरता, उसको शर्म आती क्या? गोर गरीबों की बातें करता, जालना रोड की आवाज उठाया. गोर गरीब लोग यहाँ पे धन्ना सेठ बैठे हुए हैं, गोर गरीब लोग यहाँ पर दुकानें डालेंगे, मकाने बनेंगे और आज उनसे 7 करोड़ की बैग लेके खामोश बैठा, छोटा कोरोना बोल के एडमिट हो गया. ये सिर्फ जो भी आवाज उठाता है शहर के अंदर आपने देखा होगा, हर उसकी आवाज उठा के सेटलमेंट करता है और ये सेटलमेंट प्लेयर है और सेटलमेंट करता है और सबको ब्लैकमेल करता है. स्पष्ट मेरा आपके माध्यम से बोलना है. आपके बारे में भी उन्होंने कहा है कि आपकी भी इंक्वायरी की जाएंगे, आपकी भी. अरे छूतिए, मैं अफसर खान है, इंक्वायरी कर और तू बोल रहा कि हिसाब किताब ले जाएंगे. दम है तेरे में तो आजा, कब आता, कहाँ हिसाब किताब करता. मैं तो 1 पे 2 फ्री दिया था. पुमा कंपनी 1 पे 1 देती, रिबॉक 1 पे 1 देती, मेट्रो 1 पे 1 देती. अफसर खान प्राइवेट लिमिटेड से 1 पे 2 दिया. औरंगाबाद जिले में किसी भी कोने में, किसी भी वक्त, किसी भी समय जो जिले का तू खासदार है, अफसर खान को बोला अफसर खान अकेला आएगा. तू क्या हिसाब किताब करेगा? तू आपाजान है. आपाजान लोग हिसाब किताब नहीं करते. मर्द मुजाहिद अफसर खान के जैसे डंके की चोट पे बात करते हैं और डंके की चोट पे मुकाबला करते हैं, चाहे कोई भी हो. सीबीआई में आप कंप्लेन देना चाहिए, ऐसा क्या आह्वान उन्होंने किया था? जिसमें
अरे वो छूती को सीबीआई मिल्क का ऑफिसर कोई मिला क्या? वो दल्ला है, वो 500 रुपए 1000 रुपए मांगता था और बोल रहा कि वहां पर अंदर आने देते कि नहीं। जब बच्चा था 6000 की नौकरी करता था, कैमरा लेके फोटो खींचता था, तब तेरे को बोलते थे ये ग्रुप के लिए, ये ग्रुप के लिए। मैं 30 साल से रात का रन करता। सीबीआई ऑफिस मेरे को मालूम है, कब जाने वाले हैं? इनकम टैक्स ऑफिस मेरे को मालूम है, मेरे को सीएम ऑफिस मालूम है, मेरे को सब ऑफिस मालूम है। मेरे को मत सिखा, तू सोच तेरे को क्या मालूम है। और तू बोल रहा 1000 2000 रुपए 5000 5,500 रुपए लेके प्लेन की टिकट को जा। और अफसर खान 30 साल से खुद के पैसे से प्लेन में जाता, खुद के पैसे से गाड़ी लेके जाता, तेरे जैसा नहीं। बीजेपी के पैसों पे तेरा घरदार, तेरी फैमिली पूरी बीजेपी के पैसों पे जी रही है और बीजेपी के पैसों पे पल रहा है तू और तेरी पूरी खानदान। और तू आज तेरी तो गाड़ी जो तू सफारी में घूमता, वो मोतीवाला ने तेरे को गिफ्ट दिया हुआ है। जो धार में तू घूमता, वो एक बिल्डर ने तेरे को गिफ्ट दिया हुआ है। और आज कई इलेक्शन नहीं है बीजेपी के पास, उसको पेट्रोल डालने को पैसा नहीं है, तो आज बाबा बिल्डर की गाड़ी लेके घूमता, तुम्हारे अनेक पेट्रोल की गाड़ी लेके घूमता, तुम्हारे समीर साजिद बिल्डर की गाड़ी लेके घूमता और पेट्रोल भी डाल के दो, बोलता भर के दो, और क्रेडिट कार्ड भी लेके जाता। उसके जैसा भीख मंगा नहीं अफसर खान। अफसर खान टंके की चोट पे बात करता है और खुद की गाड़ी लेके घूमता है और खुद का पेट्रोल उसमें डालता है, खुद का डीजल उसमें डालता है और खुद का घर भी खुद चलाता है। भूल गया क्या वो दिन जब मैं विरोधी पक्ष नेता था, 500 1000 रुपए लेके तेरा घर चलाता था अफसर खान, और आज बीजेपी वाले चला रहे पूरे देश के अंदर। तेरा घर बीजेपी के उस पर चलता है, हमारे उस पर भी चला, हमारी वजह से तेरी खानदान पल रही, हम उस पर खुश है। मतलब इसकी क्या स्टोरी है क्या उनकी? अरे वो तो पूरा जग जाहिर है ना। फडणवीस से मिलके इतनी बड़ी रैली निकाला, पूरे मुसलमानों को एक जगह करा, 2.5 करोड़ रुपए रैली निकाल के लिया और पूरे महाराष्ट्र के अंदर ऐसा बता दिया पूरे कौम और मिल्लत एक जगह आ गई, सारे सेकुलर हिंदुओं को भी एक जगह करा, सरकार गिरा दिया और बीजेपी की सरकार ला लिया। ये वही चल रहा है। आणि दुसरी महत्त्वाची बातमी आहे 11वी प्रवेशासंदर्भात। कॅप 1चा निकाल लागलेला आहे, त्याची यादी लावलेली आहे, कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये लावण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन पाहून घ्यावं की आपला नंबर त्याच्यात लागला की नाही, आणि लागला असेल तर त्यांनी 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान त्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा। तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत। तर मग चला या बातमीचाही वेगवान आढावा घेऊया। 2025-26 चे राऊंड 1 चे अलॉटमेंट लागलेले आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि ते प्रवेश कधीपर्यंत घेऊ शकणार, आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज मिळाले नसेल तर ते विद्यार्थी फॉर्म कधी भरू शकणार, म्हणजे राऊंड 2 चा फॉर्म कधी भरू शकणार, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जर त्यांचे अलॉटमेंट चेक केले नसेल तर साइडवर या, साइडवर आल्यानंतर अलॉटमेंट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी इथे इन्सर्ट करायचा, त्यानंतर सर्चला क्लिक करायचं। सर्चला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे कॉलेज दिसून पडेल, जे कॉलेज तुम्हाला लागलेले आहे, तुम्ही जे लिस्ट दिलेली होती त्या लिस्ट मधून तुम्हाला कॉलेज मिळालेले असेल तर तुम्हाला कॉलेज इथे दिसून पडेल। जर समजा कोणत्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेले नाही तर इथे नॉट अलॉटेड अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल, आणि तो विद्यार्थी राऊंड 2 चा फॉर्म भरू शकते। आणि एखाद्या विद्यार्थ्याला लागलेले कॉलेज घ्यायचे नसेल तो विद्यार्थी सुद्धा राऊंड 2 चा फॉर्म भरू शकते। तर याबद्दलचं एक परिपत्रक 11th ऍडमिशन 2025-26 यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर त्या परिपत्रकामध्ये नेमकं कोणती अपडेट दिलेली आहे आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, आणि हे परिपत्रक आज जाहीर करण्यात आलेलं आहे। शैक्षणिक सत्र 2025-26 मधील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। यापूर्वी संपूर्ण राज्यात इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहे। त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि कोटा अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक देण्यात आलेले आहे। तर यामध्ये बघू शकता 28 जून 2025 ला सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर करणे, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे आणि ते 28 तारखेला म्हणजे आज झालेले आहे। आपल्याला या अगोदर जे टाइम टेबल दिलेला होता तो 30 तारखेचा होता, परंतु 2 दिवस अगोदर तुम्हाला तुमचे अलॉटमेंट हे साइटवर उपलब्ध करून दिलेले आहे। त्यानंतर
30 तारीख ते 7 जुलै म्हणजे सोमवारपासून 7 तारखेपर्यंत विद्यार्थी त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करू शकतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे तो विद्यार्थी कॉलेजला जाऊन त्यांची ऍडमिशन ही कन्फर्म करू शकतात. आणि त्यानंतर 9 तारखेला काय होणार तर दुसऱ्या फेरीसाठी ज्याही जागा रिक्त असेल कॉलेजनुसार त्या जागा साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे हा टाइम टेबल आहे. आणि त्यानंतर 9 तारखेनंतर 11 तारीख ते 12 तारखेला विद्यार्थी राऊंड 2 चा फॉर्म भरू शकतात. राऊंड 2 मध्ये कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार तर बघू शकता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1 मध्ये म्हणजे राऊंड 1 मध्ये जे नंबर लागलेले आहेत त्यांनी जर प्रवेश घेतला नाही ते विद्यार्थी राऊंड 2 भरू शकतात म्हणजे R2 भरू शकतात. किंवा ज्या विद्यार्थ्यांचे राऊंड 1 मध्ये नंबर लागलेच नाही आहे नॉट अलॉटेड लिहून आले आहे ते विद्यार्थी राऊंड 2 चा फॉर्म भरू शकतात. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी 11 साठी रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल म्हणजे राऊंड 1 मध्ये काहीच केलेलं नाही आहे तर तो विद्यार्थी राऊंड 2 मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही फॉर्म भरू शकतो. अशा प्रकारे ही एक अपडेट आहे. तर 11th ऍडमिशन 2025-26 चे संपूर्ण विद्यार्थ्यांनी त्यांचे अलॉटमेंट चेक करा, कोणते कॉलेज मिळालेले आहे हे चेक करा आणि सोमवारपासून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. आणि 11th ऍडमिशन 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या